पहा, तर 56 नंबरचा क्वेश्चन आहे की इफ y इज इक्वल टू लॉग बेस 2 लॉग बेस 3 लॉग बेस 5 इंटू एक्स देन dy बाय dx ॲट x इक्वल टू 125. आज आपला इंट्रो थोडासा स्किप झाला, थोडंसं हे झाला होता, घोर झाला होता, त्यामुळे आपण इंट्रो स्किप केला, डायरेक्ट क्वेश्चन चालू केला. तर सिंपल आहे पहा, आपल्याकडे एक डेरिव्हेटिव्ह आहे. कशाचा डेरिव्हेटिव्ह असेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इक्वल्स टू 1 अपॉन एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग बेस ए इंटू एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. काय असते? 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. पहा डेरिव्हेटिव्ह, थांबा एक मिनिट, काय डी बाय dx ऑफ लॉग बेस ए इंटू एक्स इक्वल्स टू 1 अपॉन एक्स इंटू काय असते तर लॉग ए, 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. पहा हा लॉग ए समोर आणि या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. याला कसं लिहिता येते? याला सर असं लिहिता येते. पहा डी बाय dx ऑफ याला लिहिता येते आपल्याकडे लॉग एक्स अपॉन खाली येणार लॉग ए. लॉग ए कॉन्स्टंट आहे, तो काढला पुढे. लॉग ए जसाचा तसा इथे येणार लॉग ए जसाचा तसा इंटू डी बाय dx ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन एक्स, म्हणजे 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए घ्या किंवा 1 अपॉन लॉग ए इंटू एक्स घ्या, काहीच फरक पडत नाही, दोन पैकी काही घेतलं तरी चालते. चला, जसं आपल्या अकॉर्डिंग टू आपल्यानुसार आपण घेऊ, काही टेन्शन घेऊ नका. चला पुढे काय म्हणते की बुवा हा क्वेश्चन लिहिला एक वेळेस आपण आणि या क्वेश्चनला डायरेक्ट सॉल्व्ह करणं सुरू करू. इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू लॉग बेस 2 इंटू लॉग बेस 3 इंटू लॉग बेस 5 इंटू एक्स. पहा हा लॉग बेस ए आणि याला पूर्ण याला आपण जर एक्स पकडलं तर या फॉर्म्युल्यामध्ये बसते. काय असते? 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. मी लॉग ए समोर घेतो आणि एक्स नंतर घेतो, असं जरी घेतलं तरी चालते. म्हणजे इथं काही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? याचा डेरिव्हेटिव्ह येणार सर 1 अपॉन लॉग 2. पहा 1 अपॉन लॉग 2 इंटू 1 अपॉन लॉग 2 इंटू 1 अपॉन पहा लॉग 2 खाली आला, हा रिमेनिंग एक्स खाली जसाचा तसा, म्हणजे इथे येणार 1 अपॉन लॉग 3 इंटू 1 अपॉन लॉग 5 इंटू एक्स जसाचा तसा. पहा काय केला आपण ना, हा जो आहे ना 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए, एक्स नंतर लिहिला, लॉग ए आधी लिहिला, म्हणजे याने कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहिला आपण? 1 अपॉन सर लॉग ए समोर लिहिला, नंतर एक्स लिहिला, या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. आता पहा हे असं आलं इंटू डी बाय डी एक्स ऑफ. पहा डी बाय डी एक्स ऑफ फक्त या लॉग 2 चा एवढाच डेरिव्हेटिव्ह झाला. आता इथून समोर बाकी आहे. आता या लॉगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ इथे लॉग बेस 3 इंटू लॉग बेस 5 इंटू एक्स ॲज इट इज इक्वल्स टू 1 अपॉन लॉग 2 जसाचा तसा इंटू 1 अपॉन लॉग बेस 3 इंटू लॉग बेस 5 इंटू एक्स जसाचा तसा मल्टिप्लिकेशन. पहा लॉग बेस 3 इंटू लॉग 5 सेम त्याच फॉर्मॅटमध्ये आहे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये? लॉग बेस ए इंटू एक्स. या पूर्णचं पूर्ण याला मी एक्स पकडतो, म्हणजे काय येणार? 1 अपॉन खाली लॉग 3 येणार इंटू 1 अपॉन लॉग बेस 5 इंटू एक्स जसाचा तसा. पहा आता पहा पहिले कशाचा झाला होता? लॉग 2 चा, नंतर लॉग 3 चा, आता लॉग 5 चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणून इथं काय घेसान डी बाय डी एक्स ऑफ लॉग बेस 5 इंटू एक्स जसाचा तसा. पुढे गेलो आपण. पहा 1 अपॉन इथे येणार लॉग 2 इंटू 1 अपॉन लॉग 3 इंटू लॉग 5 इंटू एक्स इंटू 1 अपॉन खाली आला लॉग 3 इंटू 1 अपॉन लॉग 5 इंटू एक्स ॲज इट इज इंटू पहा डेरिव्हेटिव्ह. आता सरळ पहा हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिसते? या फॉर्मॅटमध्ये. मग याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग 5 इंटू 1 अपॉन एक्स ॲज इट इज. मग आता ॲट एक्स इक्वल टू 125, एक्स इक्वल टू 125, जिथं एक्स आहे तिथं 125 पुट करा. म्हणजे पहा हा झाला कॉन्स्टंट. कुठला 1 अपॉन लॉग 2 कॉन्स्टंट, 1 अपॉन लॉग 3 कॉन्स्टंट आणि 1 अपॉन लॉग 5 कॉन्स्टंट. हा हलणार बी नाही. पहा दिसते का कुठेतरी 1 अपॉन लॉग 2 लॉग 3 आणि लॉग 5 सगळ्याच याच्यात आहे. पहा इथं बी आहे लॉग 2 आहे, लॉग 3 लॉग 5, इथं बी पहा लॉग 2 लॉग 3 लॉग 5, लॉग 2 लॉग 3 लॉग 5 आणि हे पण इथं आहे, म्हणजे सेम आहे. म्हणजे आपलं आन्सर व्यवस्थित, आपलं जो प्रोसेस आहे ते व्यवस्थित चालू आहे, काय लोड नाही आहे. हा बघा एक मिनिट, हे थोडंसं छोटं करतो. अरे हां ओके बसलं पाहिजे. चलो पुढे पाहू. म्हणजे काय? हे कॉन्स्टंट समोर घेऊ शकतो. 1 अपॉन इथे येणार लॉग 2 इंटू इथे येणार लॉग 3 इंटू इथे येणार लॉग 5 इंटू हे मल्टिप्लिकेशन मध्ये जिथं एक्स आहे तिथं 125 पुट करू शकतो आपण. मग इथं काय येणार 1 अपॉन खाली येणार लॉग 3 इंटू लॉग 5 इंटू एक्सच्या ठिकाणी 125 पुट केलं मल्टिप्लाइड बाय. पहा आता हा एक बाकी आहे. इथं काय 1 अपॉन खाली येतील लॉग बेस 5 इंटू 125. आता लॉग बेस 5 इंटू 125 याची व्हॅल्यू असते 3. याची व्हॅल्यू किती राहते तर 3 राहते, म्हणजे 1 अपॉन 3 आलं. आता 3 जर इथं पुट केला, इथं जर आपण 3 पहा 1 अपॉन लॉग 5 इंटू 125, इथं जर 3 पुट केला तर लॉग बेस 3 इंटू 3 येणार. म्हणजे इथं कसं येणार पहा हे 1 अपॉन जसं तसं इंटू 1 अपॉन इथे येणार लॉग 3 इंटू 3 इंटू 1 अपॉन 3 जसाचा तसा. याची व्हॅल्यू येते 1, याची व्हॅल्यू 1 येते, तर 1चा काही फरक पडत नाही. मग आणि हा 1 बाय एक्स
पहा इथं हा 1/x होता, इथं 1/25 जसं 125 जसं तसं मल्टिप्लिकेशनमध्ये डोक्यात चालला का विषय, हा 1/x आपण इथं घेतला नव्हता, इथं घ्यावा लागेल. म्हणजे 125 मल्टिप्लाइड बाय 125, 125 मल्टिप्लाइड बाय 3 किती होते 375. मग आता 375 1/375 आणि log 2 इंटू log 3 इंटू log 5 वाला ऑप्शन किती आहे, तर एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. पटकन मारा आणि समोर. थोडंसं व्यवस्थित समजून घ्या, हा क्वेश्चन काही असा क्रिटिकल नाही आहे, एकदम सोपी आहे. ओके चलो, एकदम सोपी क्वेश्चन आहे, असं काही क्रिटिकल नाही आहे, फक्त काय तर थोडंसं कॉमन सेन्स पाहिजे. चला पुढे बघू आपण. काय म्हणते की बाबा 57 नंबरचा क्वेश्चन आहे, इफ y इज इक्वल टू log बेस 7 इंटू log बेस 7 इंटू x देन dy बाय dx इज इक्वल टू, सेम क्वेश्चन आहे. आता पहा, तुम्ही तसा सॉल्व्ह करू शकता किंवा आणखीन फॉर्म्युल्यामध्ये बसू शकता. कसा बसते फॉर्म्युल्यामध्ये, पहा सर एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, log बेस a इंटू बी इज इक्वल टू, याला लिहू शकतो आपण log b अपॉन खाली येणार log a, असं आपण लिहू शकतो. मग लिहून टाकू, पहा इज इक्वल टू, इथं काय येणार मग log ऑफ log 7 इंटू x अपॉन खाली येणार log 7. समजून राहिला का विषय, काय केला आपण नंतर, हो सर. मग नंतर पाहू पुढे, हा 1/log 7 कॉन्स्टंट आहे, तो काढला पुढे, 1/log 7 पुढे काढला. आता 1/log 7 वाले ऑप्शन किती आहेत, तर 1/log 7 वाला फक्त एकच ऑप्शन आहे. पहा 1/log 7 log 7 e, कारण की log e ची व्हॅल्यू 1 राहते, इथं log 7 चालला असता. पहा 1/log 7 पाहिजे होतं फक्त इथं, तर ऑप्शन एकच आहे, ऑप्शन नंबर डीच होते. पण तरी आपण सॉल्व्ह करू. पहा इंटू, आता इथं काय राहिलं आपल्याकडे, log ऑफ इन ब्रॅकेट log बेस 7 इंटू x जसाचा तसा इज इक्वल टू 1/log 7 जसाचा तसा. इथं log m, आता log ह्या फॉर्म्युल्यामध्ये हा लागते पुन्हा, म्हणजे हा बाहेरचा log जसाचा तसा आतमध्ये येणार log x अपॉन log 7. मग आता जर आपण याला पाहिलं तर हा 1/log 7 जसाचा तसा log m बाय n, म्हणजे काय होत असते log m मायनस n, log ऑफ log x मायनस log ऑफ log 7. आता पहा सिंपल गोष्ट आहे, इथं व्हेरिएबल नाही, याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सर, log ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह असते 1/x इंटू log x. काय असते 1/x इंटू log x, म्हणजे इथे 1/log 7 इंटू 1/x इंटू log x ऍज इट इज. पहा हेच ऑप्शन आहे आपल्याकडे, फक्त काय इथं थोडंसं आपल्या ज्यांना टायपिंग मिस्टेक झाली होती, बाकी काहीच नाही, एकदम सोपी क्वेश्चन आहे. 58 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, x to the power y is equal to log x then dy by dx at x equal to e is equal to, at x equal to e काय राहणार आहे. ठीक आहे, काही लोड नाही. पाहू आपल्याकडे x to the power y is equal to, आपल्याकडे आहे इथं log x, टेकिंग log on both साइड, म्हणजे इथे काय येणार log of x to the power y is equal to log of इन ब्रॅकेट इथे येणार log x. आपण log घेतला दोन्ही साइडले, मग काय होणार, हा y खाली येणार y इंटू इथे आला आपल्याकडे log x इक्वल्स टू log ऑफ इन ब्रॅकेट log x ऍज इट इज. ओके चलो, आता याचं डिफरन्सिएशन घेऊ शकतो आपण. डिफरन्सिएशन घेतलं तर काय होणार, इथं u इंटू व्ही लागणार, इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येणार, म्हणजे इथं येणार y बाय x प्लस log x डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx इज इक्वल्स टू log ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू log x. ओके, पहा y बाय x पॉझिटिव्ह, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे इथं काय येणार log x इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 1/x इंटू log x ऍज इट इज मायनस y बाय x ऍज इट इज. हा पॉझिटिव्ह आहे, तिकडे निगेटिव्ह. पहा काय करू शकतो याच्यामधून आपण, सर याच्यामधून आपण x कॉमन काढू शकतो. पहा 1/x काढला बाहेर, तर इथं राहणार 1/log x मायनस y अपॉन 1 जसाचा तसा. ओके, मग आणखीन काय करू शकतो सर, याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येते. इथं काय राहिलं आपल्याकडे फक्त log x इंटू dy बाय dx ऍज इट इज. देअरफॉर चलो पुढे log x इंटू dy बाय dx इज इक्वल टू, पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं येणार 1/x इन ब्रॅकेट, आपल्याकडे येते 1 मायनस y इंटू log x अपॉन खाली काय येणार तर log x, फक्त खाली येणार log x. इथपर्यंत आलो आपण. आता पुढे काय करता येते, हा 1/x ऍज इट इज इन ब्रॅकेट 1 मायनस y इंटू log x ला आपण रिप्लेस करू शकतो. पहा y इंटू log x लिहू शकतो आपण log ऑफ log x, हे दिसते तर y इंटू log x लिहू शकतो log ऑफ log x. log ऑफ log x जर इथं आपण टाकलं तर log ऑफ इथे येणार log x अपॉन खाली काय येणार तर log x येणार. आता सिंपल आहे, ऍट x इक्वल टू e, जिथं x आहे तिथं e पुट केला, म्हणजे इथं काय येणार, पहा इथं log x आहे, म्हणजे इथे येणार सर log e dy बाय dx, log e dy बाय dx 1/e इन ब्रॅकेट 1 मायनस log ऑफ log e अपॉन खाली पण येणार log e. सर log e ची व्हॅल्यू किती असते, 1 असते, म्हणजे इथं 1 मल्टिप्लाइड बाय dy बाय dx इज इक्वल टू 1/e जसाचा तसा 1 मायनस, आता पहा log e ची व्हॅल्यू 0, म्हणजे log e ची व्हॅल्यू 1 असते, इथे log 1 अपॉन खाली इन 1. ओके, 1/e ऍज इट इज, इथं 1/1 1 मायनस log 1 ची व्हॅल्यू 0, 0/1 आन्सर 0 राहते, log e मल्टिप्लाइड बाय 1 आन्सर काय 1/e. पावर चेक करा, 1/e ऑप्शन आहे का, डी नंबरचा ऑप्शन आहे आपल्याकडे 1/e. चलो नेक्स्ट 58 झाला, 59 कुठे गेला, 58 59
अरे यार स्लाइड मध्ये घेतला नाही गेला काय, ठीक आहे चला जाऊ दे. 59 असेल तुमच्याकडे, 59 चेक करजा काय तर तुमच्या नोट्स मध्ये असेल, नोट्स मधला क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा. जर नाही आला तर मी सांगतोच, काही टेन्शन घेऊ नका. पहा 60 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, आता इथून पासून लागला डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आपण आपल्या बेसिकच्या लेक्चरमध्ये एकदम व्यवस्थित घेतला, एकदम व्यवस्थित. तर ते डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन एकदम पद्धतशीर करा. काय म्हणते, e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर y इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस y देन dy बाय dx इज इक्वल टू. पहा एक्स आणि वायच्या टर्म ज्या आहेत, एक्स आणि वायच्या ज्या गोष्टी आहेत त्या मर्ज आहेत. तर मग डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन घेऊ, बाकीच्या गोष्टी नंतर पाहिल्या जाईल. याला इक्वेशन नंबर 1 मी देऊन देतो आधीच. मग पहा इथे येईल ए टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर एक्स, e टू द पॉवर y चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर y अपॉन dy बाय dx इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस y ॲज इट इज, आणि x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन dy बाय 1 प्लस dy बाय dx ॲज इट इज. e टू द पॉवर y ना आतमध्ये मल्टिप्लाय, e टू द पॉवर x प्लस y ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर e टू द पॉवर x प्लस y प्लस e टू द पॉवर x प्लस y इंटू dy बाय dx. इथं आला आपल्याकडे e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर y dy बाय dx ॲज इट इज. आता काय करसान, सरळ सरळ dy बाय dx वाला टर्म लेफ्ट साइडले आणि विदाउट dy बाय dx वाला टर्म राईट साइडले. म्हणजे इथं काय येणार पहा, ए टू द पॉवर y dy बाय dx मायनस e टू द पॉवर x प्लस y dy बाय dx इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस y मायनस e टू द पॉवर x ॲज इट इज. आता याच्यामधून dy बाय dx काढला आपण कॉमन, इथे येणार e टू द पॉवर y मायनस e टू द पॉवर x प्लस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस y मायनस e टू द पॉवर x ॲज इट इज. आता पहा या दोघांना रिप्लेस करता येते इक्वेशन 1 वरून. आता जर इक्वेशन 1 आपण घेतलं, इक्वेशन 1 काय आपल्याकडे e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर y. पहा e टू द पॉवर x प्लस ए टू द पॉवर y इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस y ॲज इट इज. इथं काय आपल्याकडे e टू द पॉवर y मायनस e टू द पॉवर x प्लस y. हा इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह, आणि हा e टू द पॉवर x इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह. म्हणजे काय e टू द पॉवर y मायनस e टू द पॉवर x प्लस y लिहू शकतो मायनस e टू द पॉवर x. हा झाला पहिला. त्यानंतर दुसरा पहा, हा आता हा हे झाला. आता म्हणजे हा e टू द पॉवर y मायनस e टू द पॉवर x प्लस y लिहू शकतो आपण मायनस e टू द पॉवर x इंटू dy बाय dx इज इक्वल टू. पहा e टू द पॉवर x प्लस y मायनस e टू द पॉवर x. म्हणजे हा e टू द पॉवर x जर तिकडे घेतला आपण म्हणजे काय येणार, e टू द पॉवर y इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस y मायनस e टू द पॉवर x ॲज इट इज. म्हणजे इथे याला लिहिता येते e टू द पॉवर y. मग हा e टू द पॉवर x इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय येणार इथं dy बाय dx इक्वल टू e टू द पॉवर y अपॉन e टू द पॉवर x. हा फक्त x. मग आता आपल्याला माहित आहे, काय माहित आहे सर, हा पहा हे मायनस साईन जशीची तशी एक फॉर्म्युला आहे, ए रेस टू द पॉवर m अपॉन ए रेस टू द पॉवर n इज इक्वल टू ए रेस टू द पॉवर m मायनस n. बेस सेम असले तर आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असले तर ऍडिशन, आणि बेस सेम असले आणि डिवायडेशन मध्ये असले तर सबट्रॅक्शन पॉवरचं. देअरफॉर इथं हे मायनस साईन जशी तशी e टू द पॉवर y मायनस x ॲज इट इज. आता हा क्वेश्चन एवढा लंबा करायचा आहे का नाही, याचा शॉर्टकट आहे, हा सध्याची सांगत नाही. मी सांगितलं बहुतेक याच्या बेसिकच्या लेक्चरमध्ये सांगितलं वाटते. हे मायनस e टू द पॉवर y मायनस x हे झालं आपलं ऑप्शन. चलो नेक्स्ट 61 साइन y इज इक्वल टू x साइन ऑफ a प्लस y देन dy बाय dx इज इक्वल टू. ऍक्च्युअल मध्ये dy बाय dx काढा लागते, काहीच टेन्शन घेऊ नका. हा x आहे, हा साइन ऑफ a प्लस y इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये. म्हणजे काय येणार x इक्वल टू इथं आला आपल्याकडे साइन y अपॉन खाली येणार साइन ऑफ a प्लस y. समजलं काय झालं तर काहीच नाही, हा साइन ऑफ a प्लस y मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये गेला म्हणजे काय बनलं होतं साइन y अपॉन साइन ऑफ a प्लस y इज इक्वल टू x. म्हणजे फक्त LHS RHS आपण काय केलं शिफ्ट केलं, बाकी काहीच नाही. डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू y, दोन्ही व्हेरिएबल y आहेत तर विथ रिस्पेक्ट टू y. म्हणजे काय येणार इथं dx अपॉन dy, dx अपॉन dy याच्यामध्ये u बाय v सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. म्हणजे इथं काय येणार साइन ऑफ a प्लस y ॲज इट इज, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस y मायनस साइन y ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ a प्लस y अपॉन खाली येणार साइन स्क्वेअर a प्लस वाय, साइन स्क्वेअर a प्लस वाय ॲज इट इज. आपल्याला काढावं काय लागते ते पाहू आपण. त्याच्या आधी पहा हा dx अपॉन dy आहे ना, हा पहा आपण जर वरती पाहिलं तर हा कसा दिसते साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हे मागं पुढे लिहू शकतो. म्हणजे कशाचा फॉर्म्युला बनला हा तर साइन ऑफ ए मायनस बीचा. आता साइन ऑफ ए मायनस बी, साइन ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याकडे ए प्लस वाय मायनस बी ची व्हॅल्यू फक्त वाय अपॉन खाली काय येणार साइन स्क्वेअर ए प्लस वाय ॲज इट इज. पहा हा वाय कॅन्सल, वरती राहिला आपल्याकडे साइन ए अपॉन खाली राहिला साइन स्क्वेअर ए प्लस वाय ॲज इट इज. इकडे आहे आपल्याकडे dx अपॉन dy. आपल्याला काढायचा आहे dy अपॉन dx, याचा रेसिप्रोकल करा. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू इथे येणार साइन स्क्वेअर ए प्लस वाय ॲज इट इज अपॉन साइन ए जसाचा तसा. पहा साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए जसा जसा. ऑप्शन नंबर किती आहे तर ऑप्शन नंबर सी, ए प्लस वाय अपॉन साइन ए, ऑप्शन नंबर
सी साइन स्क्वेअर. ओके बढिया. चलो 61 झाला. 62 नंबरचा क्वेश्चन. 62 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, बस डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनचाच आहे, काहीच भारी नाही, एकदम सोपी आहे. सगळ्याचे डेरिव्हेटिव्ह घेत चला. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x सॉरी x इंटू वाय, आणि x इंटू वाय मध्ये u इंटू व्ही लागणार. म्हणजे फर्स्ट फंक्शन x ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 इज इक्वल टू 1 अपॉन x इंटू वाय जसाचा तसा x इंटू dy बाय dx प्लस y जसाचा तसा 1 अपॉन x इंटू वाय ने सगळ्याला मल्टिप्लाय करा आतमध्ये. 1 अपॉन x इंटू वाय मल्टिप्लाइड बाय x इंटू dy बाय dx प्लस 1 अपॉन x इंटू वाय मल्टिप्लाइड बाय y. हा y कॅन्सल आणि हा x आणि हा x कॅन्सल. काय राहिला आपल्याकडे 1 अपॉन y dy बाय dx प्लस 1 अपॉन x, आणि या साईडला आहे आपल्याकडे 1 प्लस dy बाय dx ॲज इट इज. ओके चला आता dy बाय dx एका साईडले आणि विदाउट dy बाय dx अनदर साईडले, म्हणजे इथं येणार dy बाय dx मायनस 1 अपॉन y. समजलं ना, पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर निगेटिव्ह 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस 1 जसाचा तसा. क्रॉस मल्टी आता याच्यामधून काय होते तर dy बाय dx कॉमन निघते. dy बाय dx काढला कॉमन तर आतमध्ये राहणार 1 मायनस 1 बाय y, 1 मायनस 1 अपॉन y, 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू, आता इथं बी काय राहिलं तर 1 मायनस सॉरी 1 बाय x मायनस 1, 1 बाय x मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय y मायनस 1 अपॉन y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 मायनस x अपॉन x. आता पहा हा पूर्णचा पूर्ण टर्म इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाणार. म्हणजे काय होते सर, सिंपल सांगतो. यात हा जर तिकडे घेतला आपण ना तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर होते आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होते. म्हणजे याला कसं लिहिता येते, सरळ dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. पहा हा y वरती गेला, हा खालचा x जसा तसा इथे येणार 1 मायनस x आणि इथे येणार y मायनस 1. पहा बरं ऑप्शन y बाय x वालेच ऑप्शन पहा किती तर 2 आहेत, त्याच्यामध्ये 1 मायनस x y मायनस 1 ऑप्शन नंबर ए आहे आपला. आलं लक्षात. चलो नेक्स्ट 62 झाला. 63 नंबरचा, इफ x इक्वल टू y बाय साइन y देन dy अपॉन dx इज इक्वल टू, ओके y अपॉन साइन y आहे, देन dy बाय dx आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, काही लोड नाही, सोपी आहे एकदम. सरळ याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेऊन घेऊ आधी आपण. पहा जर आपल्याकडे x इक्वल टू y बाय साइन y आहे, x इज इक्वल टू y अपॉन साइन y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजे काय ना dx अपॉन dy इज इक्वल टू साइन y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज 1 प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन y इज कॉस y अपॉन खाली काय येणार साइन स्क्वेअर y. आता मेजॉरिटी मध्ये साइन आहे तर इथून साइन y ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. पहा साइन y देअरफॉर साइन y इज इक्वल टू y बाय x, काय येणार साइन y इज इक्वल टू y बाय x. साइन y इकडे डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये x हे दोघं जण मल्टिप्लिकेशन मध्ये येतील आणि हा x इकडे मल्टिप्लिकेशनचा तिकडे डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे आणखी रेसिप्रोकल बी करून घेतो याचा, म्हणजे इथं येणार dy बाय dx, कारण की इथं dx बाय dy होता, इथं येणार साइन स्क्वेअर y अपॉन खाली येते साइन y प्लस y इंटू कॉस y. ओके साइन स्क्वेअर y, साइन y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे y बाय x, म्हणजे इथं येणार y बाय x याचा होल स्क्वेअर अपॉन y बाय x प्लस y इंटू कॉस y ॲज इट इज. देअरफॉर पुढे इज इक्वल टू y स्क्वेअर अपॉन खाली येणार x स्क्वेअर अपॉन, आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा याच्या खाली काही नाही म्हणजे 1, म्हणजे y मल्टिप्लाइड बाय 1 विल बी y मायनस x मल्टिप्लाइड बाय y सॉरी प्लस x इंटू y कॉस y ॲज इट इज अपॉन खाली येणार x जसाचा तसा. पहा हा x आणि हा स्क्वेअर झाला कॅन्सल आपला. आता हा x आणि स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर पुढे काय होते आणखीन पहा, इथं राहिला y स्क्वेअर अपॉन x अपॉन या दोघांमधून y निघते कॉमन, y जर कॉमन काढला 1 प्लस x इंटू कॉस y जसाचा तसा. पहा हा y आणि हा y स्क्वेअर, म्हणजे त्यातला एक स्क्वेअर मधला y झाला कॅन्सल. देअरफॉर आपल्याकडे राहिलं वरती y, खाली आला x, 1 प्लस x इंटू कॉस y. पॉवर ऑप्शन मध्ये आहे का y अपॉन x 1 प्लस y अपॉन x 1 प्लस सॉरी प्लस नाही, याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन असते. आज थोडस आज काम केलं बाबा आपलं. हा याच्यामध्ये काय असते सबस्ट्रॅक्शन असते, u बाय व्ही मध्ये सबस्ट्रॅक्शन असते, ऍडिशन नसते. u बाय व्ही मध्ये सबस्ट्रॅक्शन असते, ऍडिशन नसते. आज थोडस काम जाम आहे आपलं. 1 मायनस ओके हे काय होतं बे इथं आता 1 मायनस x इंटू हा फक्त y होता, ओके इथं बी काही मग इथं येईल इज इक्वल टू y अपॉन x इन ब्रॅकेट 1 मायनस x इंटू कॉस y, 1 मायनस x इंटू कॉस y. इथं सबस्ट्रॅक्शन. ओके आता पहा असेल y बाय x 1 मायनस x इंटू कॉस y, y बाय x 1 मायनस x इंटू कॉस y. ओके आला आपला 63 नंबर. 64 नंबरचा क्वेश्चन.
अरे देवा, ठीक आहे, चला पहा 64 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ y प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय असं आहे आपल्याकडे. देन आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dy बाय dx. सिंपल मध्ये डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, काही लोड घेऊ नका. इथं येणार वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन राहिलो म्हणून डबल घ्यायचं काम नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि टॅन इनवर्स ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx जसाचा तसा. मग आता पुढे काहीच नाही सर. dy बाय dx एका साईडला घ्या, विदाउट dy बाय dx अनदर साईडला घ्या. म्हणजे इथं येणार dy बाय dx मायनस 1/1 प्लस वाय स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल्स टू 1 मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर जसाचा तसा. dy बाय dx जर कॉमन काढला तर आतमध्ये राहील 1/1 प्लस 1 ओके इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू हा 1 मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याच्या खाली काही नाही म्हणजे 1, याच्या खाली काही नाही म्हणजे 1. इथे 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 1/1 प्लस वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx ॲज इट इज. इथे येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर जसाचा तसा. पहा हा पॉझिटिव्ह 1, हा निगेटिव्ह 1, हा पॉझिटिव्ह 1, हा निगेटिव्ह 1 झाला कॅन्सल. आता पुढे काय राहिलं आपल्याकडे? पुढे काहीच नाही. इथं आपल्याकडे पहा हा वाय स्क्वेअर, हा वरती राहिला वाय स्क्वेअर खाली राहिला 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन खाली राहिला 1 मायनस एक्स स्क्वेअर नाही 1 प्लस एक्स स्क्वेअर. काहीच नाही. याला जर तिकडे घेतलं तर हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर, बस बाकी काहीच नाही. म्हणजे इथे ना dy बाय dx इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 मायनस वाय स्क्वेअर. 1 प्लस वाय स्क्वेअर आहे की 1 मायनस वाय स्क्वेअर आहे? हा 1 प्लस वाय स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन कुठेच नाही ना, नाही आहे. चला 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन खाली येणार वाय स्क्वेअर. बरोबर चेक करा बरं. म्हणजे काय येणार इथं एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. या ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस वाय स्क्वेअर, या ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस एक्स स्क्वेअर जसाचा तसा. पॉवर ऑप्शन मध्ये एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, 1 प्लस वाय स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. ऑप्शन नंबर आपला सी. चलो नेक्स्ट 65 नंबरचा क्वेश्चन. 65 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय म्हणते की बुवा चला एक्स टू द पॉवर वाय इज इक्वल्स टू 3 टू द पॉवर एक्स मायनस वाय. आता तुम्हाला माहित आहे की जर फंक्शनची पॉवर फंक्शन असली तर कधी लॉग घ्यायचा, कधी लॉगले मदत घ्यायचंच. कारण की कोणी जर डोक्यावर चढेल असलं तर त्याला उतरायचं असेल तर लॉग पाहिजेतच भाऊ. मग पहा फंक्शनची पॉवर फंक्शन आहे. आपण दोन्ही साईडला लॉग जर अप्लाय केला तर इथे येणार लॉग ऑफ एक्स टू द पॉवर वाय इज इक्वल्स टू इथे येणार लॉग ऑफ 3x मायनस वाय ॲज इट इज. ओके, हा वाय उतरला खाली इंटू लॉग एक्स जसाचा तसा. इथं एक्स मायनस वाय उतरला खाली इंटू लॉग 3 जसाचा तसा. आता पहा लॉग 3 घेतला मी ना समोर, कारण की आहे हा कॉन्स्टंट आणि एक्स मायनस वाय जसाचा तसा. इथं वाय इंटू लॉग एक्स जसाचा तसा डेरिव्हेटिव्ह घेतला. इथं यू इंटू व्ही वाय बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी वाय बाय dx इज इक्वल्स टू लॉग 3 जसाचा तसा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, चलो लॉग 3 मल्टिप्लाय केलं. लॉग 3 मल्टिप्लाइड बाय 1 लॉग 3 मायनस लॉग 3 इंटू dy बाय dx ॲज इट इज. इकडे पहा इथं हा वाय बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू dy बाय dx ॲज इट इज. आता पुढे काय करू शकतो आपण सर? इम्प्लिसिट फंक्शन आहे तर dy बाय dx वाला टर्म एका साईडले आणि विदाउट dy बाय dx वाला टर्म एका साईडले. याला इकडे घेतला आपण. हा निगेटिव्हचा इकडे होणार पॉझिटिव्ह आणि हा y बाय x इकडे पॉझिटिव्हचा तिकडे होणार निगेटिव्ह. म्हणजे इथे काय येणार? इथे येणार लॉग x इंटू dy बाय dx प्लस इथे येणार लॉग 3 इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू इथे येणार लॉग 3 मायनस y बाय x ॲज इट इज. ओके, चलो नेक्स्ट पुढे म्हणजे समोर पाहू आपण. पहा इथून dy बाय dx जर कॉमन काढला तर इथे येते लॉग x प्लस लॉग 3 इंटू dy बाय dx इज इक्वल टू ह्याच्यामध्ये करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे येणार x इंटू लॉग 3 मायनस वाय अपॉन खाली x जसाचा तसा. ओके, आता लॉग m प्लस लॉग n काय होत असते? लॉग m इंटू n. म्हणजे इथं काय येणार लॉग m 3 घेतला इंटू x लॉग 3x इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू x इंटू लॉग 3 मायनस वाय अपॉन खाली x जसाचा तसा. हा मल्टिप्लिकेशनचा खाली डिवायडेशन मध्ये dy बाय dx इज इक्वल्स टू x इंटू लॉग 3 मायनस वाय अपॉन x इंटू लॉग ऑफ 3x. ओके, पहा x इंटू लॉग 3 मायनस वाय, x इंटू लॉग 3 मायनस वाय अपॉन x इंटू लॉग 3x. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ओके, चलो बढ़िया. चलो आगे 55 56. आता 56 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपी आहे तरी आपण करू. आज काय थोडंसं मूळ नाही आहे म्हणून थोडंसं जिवारी येऊन राहिलं, पण तरीही आपले क्वेश्चन व्यवस्थित चालू आहे. फक्त काम एनर्जेटिक नाही आहे. काम एनर्जेटिक का बरं नाही आहे काय म्हणून मला समजून नाही राहिलं. झोप नाही झाली वाटते आज. अरे यार हट्या. हा
अबे काय झालं क्वेश्चन बघूया. थांबा थांबा बाबा. 67. अरे 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 65. 66 क्वेश्चन गेला होता पा. दुष्काळात 13वा महिना होत असते ना, तसं झालं होतं. क्वेश्चन गेला होता पण आपण वापस आणला. टेन्शनचं काम नाही. आता आपण सॉल्व्ह करू. पा काय म्हणते, टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ए. देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ द dy बाय dx. सोपी आहे ना भाऊ. काय करावं लागते, हा टॅन इनवर्स ऑफ एक्स या फॉर्मॅटमध्ये आहे. फक्त एक्सच्या ठिकाणी कंपोजिट फंक्शन आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह घ्या, टेन्शन घेऊ नका. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथं काय 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि इकडे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पहा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याचा होल स्क्वेअर जसा तसा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x वाय स्क्वेअरचा 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. ओके चला काहीच नाही. आता हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होल स्क्वेअर न या आतमध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं काय येणार 2x अपॉन 2x मल्टिप्लाइड बाय 1 2x 1 प्लस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस 2y मल्टिप्लाइड बाय 1 2y अपॉन खाली येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. आता पुढे काय करायचं, काहीच नाही सर. हा पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह. म्हणजे काय होणार, इथं याला ट्रान्सफर करा. dy बाय dx एका साईडले विदाउट dy बाय dx अनदर साईडले. म्हणजे इथे येणार सर 2y अपॉन खाली येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याचा होल स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याचा होल स्क्वेअर. आता पहा काय काय होतं, सिंपल आहे. आता हा जर तिकडे गेला तर याचा काय होणार आहे, रेसिप्रोकल. त्यापेक्षा गोष्टी जागेवर कॅन्सल करा. पहा हा 2 आणि हा 2 झाला कॅन्सल. ओके पहा हा 1 प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होल स्क्वेअर, हा 1 प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होल स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे इथं काय राहिलं फक्त, इथं राहिलं y इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस एक्स. हा y मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये म्हणजे काय येणार dy बाय dx इक्वल टू मायनस एक्स अपॉन y. हे झालं निपटलं तुमचं आन्सर. निपटलं. चलो नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट, 66 67 सिलेक्ट. ओके 67 काय म्हणते, एक्स इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू 1. देन द व्हॅल्यू ऑफ द 2 इंटू dy बाय dx इज इक्वल टू. काहीच लोड नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. पहा हे दोघं जण मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. u इंटू व्ही लागेल. इम्प्लिसिट फंक्शन आहे. इम्प्लिसिट फंक्शन एकदम सोपी आहे. पहा एक्स इंटू वाय स्क्वेअर. पहा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन इंटू 2y इंटू dy बाय dx. समजलं ना, एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 इज इक्वल टू 0. ओके चलो इथं काय आपल्याकडे 2 इंटू एक्स इंटू वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह मायनस वाय स्क्वेअर. हे पटलं ना, काही लोड नाही. पहा इथचा वाय इथचा स्क्वेअर कॅन्सल. इतर आला 2x इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय. हा मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये 2 इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय बाय एक्स ना, मायनस वाय बाय एक्स. अबे 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 हे तर ऑप्शनच नाही ना. ठीक आहे ना, नाही आता काही लोड नका घेऊ ना. पहा आणू आपण. इथं काय आपल्याकडे एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. हा वाय खाली जाईल वाय स्क्वेअर म्हणजे एक्स इक्वल टू 1 अपॉन खाली येणार वाय स्क्वेअर. या एक्सला रिप्लेस करा 1 अपॉन वाय स्क्वेअर न मायनस वाय अपॉन 1 अपॉन वाय स्क्वेअर. हा वाय स्क्वेअर वरती गेला तर मायनस वाय मल्टिप्लाइड बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय क्यूब म्हणजे मायनस वाय क्यूब. ऑप्शन नंबर बी. वाय क्यूब ऑप्शन नंबर बी. चलो ओके 67 68. आता पहा भाऊ, मी तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलं होतं. बेसिक मध्ये जेव्हा इम्प्लिसिट फंक्शनचा टॉपिक घेतला होता की बुवा इम्प्लिसिट फंक्शन मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन जर दिसले तर डायरेक्ट आन्सर काय असते, वाय बाय एक्स. तर मग हा या पॅटर्न मध्ये क्वेश्चन दिसला तुम्हाला, आता इथं वेगळं काही येणार आहे. समजा एक्स टू द पॉवर 2 वाय टू द पॉवर 7 असं काहीतरी, किंवा एक्स टू द पॉवर एम वाय टू द पॉवर एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय टू द पॉवर एम प्लस एन. अशा फॉर्मॅटमध्ये आला डायरेक्ट आन्सर मारायचं वाय बाय एक्स. बिलकुल हायगी करायची नाही. चलो 68 नंतर 69 बस. हा बी क्वेश्चन आपण सेम सांगितला होता कसा करायला लागते. तुम्ही या कॉस इनवर्सला ट्रान्सफर करसान, मग त्याला के घेसान, मग ते रिकामचोट कामं करसान, ते धंदे करू नका. याचा आन्सर डायरेक्ट काय येते तर वाय बाय एक्स. हा एक पॅटर्नच समजून सांगितला होता मी की बुवा हे क्वेश्चन दिसले, अशा टाईपचे क्वेश्चन दिसले तर याचे आन्सर काय राहते तर सरळ वाय बाय एक्स. आता फक्त हा एक क्वेश्चन 70 नंबरचा. काय म्हणते, एक्स इंटू वाय इज इक्वल टू 1 प्लस लॉग वाय देन dy बाय dx इज इक्वल टू. ओके ठीक आहे चालते. डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू आपण पहिले. ह्याच्यामध्ये u इंटू व्ही लागेल, याच्यामध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. पहा एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 इज इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि लॉग वायचा 1 बाय वाय इंटू dy बाय dx. dy बाय dx एका साईडले विदाउट dy बाय dx अनदर साईडले. म्हणजे इथे येणार एक्स इंटू
डी वाय बाय डी एक्स मायनस 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वाय जसाचा तसा. याच्यामधून काय होणार, एक्स मायनस 1/y डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वाय जसाचा तसा. ओके, बढिया. चलो आता भाऊ काय होणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर पहा इथे येणार एक्स इंटू वाय मायनस 1 अपॉन वाय. पहा हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वाय ॲज इट इज. आता हा जर तिकडे गेला तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर. देअरफॉर इथे काय येणार, मग इथे येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वाय मल्टिप्लाइड बाय वाय अपॉन एक्स इंटू वाय मायनस 1. आता मायनस वाय मल्टिप्लाइड बाय वाय मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू वाय मायनस 1 जसाचा तसा. इथपर्यंत आपण आलो. मायनस वाय स्क्वेअर वाले ऑप्शन किती आहेत, तर 2 ऑप्शन आहेत. म्हणजे हा तर कटला भाऊ, हा बी कटला. पाहू ना आता कट्टे की नाही पहा. त्यानंतर एक्स इंटू वाय मायनस 1. आपल्याकडे एक क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन, एक्स इंटू वाय मायनस 1 इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स इंटू वाय. सॉरी, आपल्याकडे क्वेश्चन आहे एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू 1 प्लस लॉग वाय. 1 प्लस लॉग वाय, सॉरी 1 प्लस लॉग वाय. हा 1 इकडे ऍडिशनचा इकडे सबस्ट्रॅक्शन, म्हणजे एक्स इंटू वाय मायनस 1 इज इक्वल्स टू इथं आला आपल्याकडे लॉग वाय. म्हणजे हा जो आहे एक्स इंटू वाय मायनस 1 हा जो दिसते आपल्याला एक्स इंटू वाय मायनस 1 याला रिप्लेस करू शकतो आपण कशानं, लॉग वाय न. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इथे येणार मायनस वाय स्क्वेअर अपॉन खाली येणार लॉग वाय. झालं, मायनस वाय स्क्वेअर अपॉन लॉग वाय, मायनस वाय स्क्वेअर अपॉन लॉग वाय. ऑप्शन नंबर सी. टेन्शनचं काम नाही. हे झाले तुमचे 70 क्वेश्चन. आता किती राहिले, 30 क्वेश्चन. 2 लेक्चरमध्ये 30 क्वेश्चन खतम होऊन जातील. 30 क्वेश्चन झाले की मग आपण चालू करू अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह झाला की इंटिग्रेशन. हळूहळू ते सगळेचे सगळे जेवढे चॅप्टर होतील आपले आता येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, 3 महिने आपण कंटिन्यू करू. 3 महिन्यामध्ये जरी पकडलं आपण समजा तर आपले समजा 3 दुनी 6, 7-8 चॅप्टर होऊ शकतात. ह्याच्यावरती तो होणार नाही, कारण की जेव्हा तुमचे एक्झाम चालू राहतील तेव्हा आता आपण सीईटी कंटिन्यू करू शकत नाही. हे झाल्यानंतर आपण रेग्युलर बेसिसमध्ये सीईटी कंटिन्यू करू. चलो.